मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो, यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडी मधला मसाला ना, नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत. अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त बुर्लीत महिला सक्षमीकरण मेळावा, कर्तृत्वान महिलांचा सशक्तीकरण पुरस्काराने सन्मान. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत पलूस तालुक्यातील बुर्ली येथील विठ्ठल मंदिरात महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. सांगली येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती इनुजा शेख यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या पुढाकारातून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून हा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त पुष्पावती मिठारी, जयश्री पाटील, दीपाली पवार, सविता सूर्यवंशी, अश्विनी योगेश राडे आणि साधना बनकर या कर्तृत्वान महिलांचा अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त इनुजा शेख म्हणाल्या, आजची महिला केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित राहिलेली नाही, ती स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहत कुटुंबासह समाजालाही दिशा देत आहे. महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि व्यवस्थापनाची कौशल्ये आत्मसात करून शासकीय प्रशिक्षण आणि कर्ज योजनांचा लाभ घेत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. प्रत्येक महिलेमध्ये एक यशस्वी उद्योजक दडलेला आहे. गरज आहे ती स्वतःच्या कौशल्याची ओळख करून योग्य संधीचा लाभ घेण्याची. कार्यक्रमात बोलताना प्रदीप कदम म्हणाले, महिला सशक्तीकरण हा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा महत्त्वाचा विचार होता. महिलांनी स्वावलंबी व्हावे, विविध क्षेत्रात पुढे यावे, यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. आज त्या योजनांचा लाभ घेत अनेक महिला सक्षमपणे उभ्या राहत आहेत. कर्तृत्वान महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा आमचा प्रयत्न आहे. महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर समाज आणि राष्ट्र अधिक सक्षम बनते. पुरस्कार प्राप्त महिलांनीही आपल्या मनोगतात यशाचा प्रवास, उद्योग, व्यवसाय उभारताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करत यश संपादन करण्याचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम, ॲडव्होकेट संतोष जाधव, राहुल पाटील, आमिर पठाण, रणजित शिंदे, अभिजित कौलगे, राजाराम कांबळे, बीडी मिठारी, भालचंद्र पाटील, सुनील कुंभार यांच्यासह महिला, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.